विकेट बाद ज्या विकेटची आवश्यकता होती. पहिल्याच चेंडूवरती तेजस जेलबाद. जबरदस्त ही फिल्डिंग लावी ती आणि त्या फिल्डिंग मीने तेजस बरोबर पकडलो गेलो, जाळ्यात अडकालो. तडकिलो. परफेक्ट जागेवर प्लेयर लावली तो. मॅक्सन याव पुढचा चेंडू आणि खेळतो जॉर्डन सज्ज. एक धाव घेण्यात यशस्वी. चोरटी धाव. दोन चेंडू एक धाव. गोमसाळी ब सांगाई. मॅक्सनचा पुढचा चेंडू आणि खराब चेंडू. इशारा पंचा धरणे. अतिरिक्त रन आले गोमसाळी ब सांगाला. चांगलं सह ऑफसाईडला एक रन काढले. ही मॅच मला वाटत आहे अटीतटी होण्याची शक्यता आहे. पुढील चेंडू जॉर्डन खेळते. वेल वेल. एक 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 प्रेम सोज रन काढण्यात यशस्वी व्हायला लागल्यात गोमसाळी ब संघ. मॅक्सन या पुढचं चेंडू परत एकदा ऑफला मारले. थोडी चांगली रनिंग. जबरदस्त थ्रो. आउट. रनआउट झाले प्लेयर. अंपायरने रनआउट दिले प्लेयर. त्यांना गोमसाळी ब संघ. अंपायर प्लीज टेक अ कॉल. विल टेक अ रिव्ह्यू. गोमसाळी ब संघाने रिव्ह्यू घेतले रनआउट करता. बघूया. जबरदस्त फिल्डिंग आणि जबरदस्त थ्रो. पोचले. प्रेम जोडो चांगलो Not out. फिल्डर आहे. थोडंच चांगलं तो बॉलर आहे. नॉट आउट आहे आणि त्यामुळे रन वाढली. रिव्ह्यू रिटेन. गोमसाळी ब संघ परत एकदा एक रिव्ह्यू घेऊ शकत आहे. ओके. नॉट आउट. यानंतरचा सामना बाटोरी वर्सेस उमराळे ए यामीने खेळविण्यात येते. व्हेरी गुड. परत एक मस्त चोरटी धाव. स्कोर घेण्यात यशस्वी. 6 चेंडू 6 धावा. उमराळा वर्सेस बाटोरी यांनी आपला निर्णय कळवावा. एक षटका अखेरीस गोमसाळी ब जो संघाची जबरदस्त बॉलिंग धावसंख्या करता 100. फेमस आहे. त्याने या सिरीज मध्ये खूप हे विकेट घेतल्यात. परत एक एक रन. जॉर्डन ठरवूनच आले. बहुतेक तो सेट होऊनच आले की एक एकच रन घेणार आणि स्कोर होणार. शेवटच्या ओव्हर करता बघू. हा सल्ले. एक रन वाशविल ती मिल्टनने पण 2 रन धावून काढले. 2 रन्स. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही मस्त फिल्डिंग केली परंतु बॅड लक. 2 रन धावून काढले. 2 बॉल 9 धावा झाल्यात ते गोमसाळी ब सांगायो. परत पुढे जाऊन मारण्या प्रयत्नात पण 1 रन. 1 रन्स. हळूहळू चार्ज व्हायला लागल्यात गोमसाळी ब संघ. उमराळे जबरदस्त थ्रो. असंघाने मोहम्मद अझरुद्दीन आपला स्टाईल. निर्णय कळवावा. उमराळे असंघाने आपला निर्णय कळवावा. पुढील चेंडू पुढे जाऊन मारण्या प्रयत्नात पण फलंदाजाला काहीच कळालं नाही आणि यष्टीची. अंकित सोजने काही एक मिस्टेक न करता स्टंपिंग. रन्स कोड नाही रन्स स्कोर वाईड करता गोमसाळी ब संघाने रिव्ह्यू घेतले. स्कोर 11 पण आता रिव्ह्यू घेतले ते आपण बघू. वाईड नाही. रिव्ह्यू खपलो गोमसाळी ब संघाव आणि 11 धावा. एक चेंडू बाकी. धावसंख्या 11.
उमराळे अ संघाने आपला निर्णय कळवावा. शेवटचा चेंडू. स्टीवन सामना करते आणि एक रन घेतले. 2 षटका अखेरीस धावसंख्या 12 चेंडू 12 धावा. भारत हो. पुढचा गोलंदाज मिल्टन. तेजस्वीची गाव विकेट गेलो ती वाटला की आता थोडासा प्रॉब्लेम आहे ते, परंतु आडे सगळेच हिरो आहेत, सगळेच मस्त खेळतात. व्हेरी गुड. एलिस्टर नाही का काय, एस्टन नाही. खराब चेंडूचा इशारा, पण विकेट विकेट घेतो. स्टंपिंग स्वरूपात विकेट. 1 रन मिळाली, पण गोमसाळी ब संघाला. अंकित स्टंप थोडं नीट करा. थँक्यू. ही ओव्हर होऊ दे, मग आपण पाच बॉल डेड बॉल. हुई काहीच कळालं नाही. जबरदस्त बॉल. फलंदाजाला जबरदस्त बॉल. बॉल यष्टीची के काल नाही. लागोपाठ 2 जणे यष्टीत केल्यात. पहिलं चेंडू थोडं खराब होतं, पण होते एकदम क्लिअर. पुढील फलंदाज एल्ड्रिन. बघूया आपल्या संघाकरता काय करते. व्हेरी गुड एल्ट्रेन. ऑफला खेळून काढले. 1 रन घेण्यात माहीर. उमराळे हा संघ आपला निर्णय कळवावा. 2 मिनिटं थांबा. वेल बॉल अजून एक बॉल. रन. एक रन घेण्यात यशस्वी व्हायला लागल्यात. धाव संख्या झाली ती 15. 15 बॉल 15 रन झाले. 3 बॉल 15. अजून 3 चेंडू बाकी आहेत. मिल्टन या पुढचा चेंडू. परत एकदा 1 रन. 1 रन. व्हेरी गुड. एक रन चालू आहेत. थेंबे थेंबे Ball to थळसाची. 16 चेंडू 16 धावा. 2 चेंडू बाकी आहेत. बघूया जॉर्डन काय करते आपल्या टीम करता. परत एकदा 1 रन चोरटी घेण्यात प्रयत्नात आणि यशस्वी. प्रत्येक बॉलला रन यायला लागले. एक गोमसाळी स्ट्रॉंग बस फटको पाय. एक स्ट्रॉंग फटको. मॅच स्कोर. शॉट मारलो तो, परंतु अडविण्यात एकदा यशस्वी. दुऱ्या रनच्या प्रयत्नात पण धावबाद. उमराळे असंघाने फिल्डिंग घेतले. आपल्याला स्पॉन्सर देणारी वेलेरियन लोपिस, मेबल Batting लोपिस आणि संजा लोपिस यांच्या स्मरणार्थ देणारे विली लोपिस आपल्यात आले. त्यांनी प्लीज कम टू स्टेज अँड टेक युअर रिवॉर्ड. उमराळे ए संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. उमराळे ए संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. एकोणीस धावाचे आव्हान आहे ते सोजळी संघाला. संदीप आपले क्रिकेटचे हिरो आणि जबरदस्त बॉलिंग टाकणारे आपले संदीप हे आपले विलीला मान सन्मान देऊन शान श्रीफळ आणि आपल्या टीमचा एक सिम्बॉल त्यांना देतात. थँक्यू संदीप दादा आणि थँक्यू विली. मान्यवराचे आभार. आणि सोजळी संघाला सोजळी संघाला 19 धावे आवश्यकता आणि पहिला षटक तेजस गोमसाळी ब संघादरने. बघो का करते. पहिलो चेंडू. ओय काहीच कळालं नाही. परत एकदा चोटी धावण्याच्या प्रयत्नात आणि रनआउट चान्स होतो.
तेजस या पुढचा चेंडू ओय काहीच कळालं नाही जबरदस्त मिल्टनला तेजस म्हणजे का चेंडू शोएब वेगवान. अख्तर आहे आपल्या एरियाचो पलक दोन. झपकते ही वार 2 चेंडूत 2 धावा मिळाल्यात सोजळी संघाला. अयो परत एकदा एक धाव. जबरदस्त आयडिया Ball to run टेक्नॉलॉजी चाललंय. थोडक्यात टेक्नॉलॉजी आहे म्हणून अंकित करा अंकित सोज पुढील चेंडू मॅगीला ओ सामना जरा अटीतटी होण्यास शक्यता वाटत आहे मला. अटीतटी हाय जोडे बॉलर अनुभवी आहे आणि जोडे फास्टर आहे थोडे बॅट्समन पण थोडेच अनुभवी आणि थोडेच तगडे प्लेयर. तगडे प्लेयर आहेत. पुढील चेंडू तेजस याव अयो परत जबरदस्त. चान्स आणि नाही पण Milton- रनिंग बिटवीन द विकेट ओडी जबरदस्त आहे ना की थोडासा कळ्याच्या अगोदरच मिल्टनची असली मोठे पावले पडापट 2 टाकीले पोहोचलो. पण एक बघितलं का तू बॅटी रन्स कमी पायात असती आल्यात. कारण ती गोळी गोळी येते बॉल कळेच नाही का सल्ले. ओ बघ परत एकदा चांगली फिल्डिंग या ठिकाणी. वेल फील्ड प्रत्येक बॉलला रन काढतो माहीर चेंडूत धावा सोजळी संघायो. आता त्यांना 12 चेंडूत 13 बाद. पुढील षटक जॉर्डन या सामना करते मिल्टन. स्लो आणि टॅप शॉटच्या नादात अंपायरने डिसिजन कळवावा. रन नाही तडणे तुम्हाला Lineman- वाटत आहे परंतु लाईनमन हा ऑलरेडी अंगिले भाऊजी रन. भाऊजी नाही अंडे वाटत आहे पण अंडे जी स्ट्रेट लाईन आहे ना त्यात कव्हर नाही झालं. एक रन एक रन जॉर्डनचा चांगला हो चेंडू आणि थोडंच मिल्टनने खेळून काढलेलो. पुढील चेंडू अंकित खेळून काढलेलो ऑफ ला मारलेलो एक रन. रन्स. कंपल्सरी चेस आहे. मिल्टनने फुल टच घेतले टॅप शॉट माऱ्या प्रयत्नात एक धाव. जबरदस्त एक- फिल्डिंग एक- बाय गॉडविन. आपली मॅच बघे तो खूप आहे प्रेक्षक थांबलेत हा आपला 3 लाख कॅपॅसिटी प्रेक्षक आहे परंतु त्यात खचाखच भरलेले आहेत 6.5 लाख. 12 करोड युट्यूब वर आता वेल शॉट परंतु 1 रन्स घेण्यात यशस्वी. प्रत्येक बॉलला एक रन घ्यायला सोजळी संघाने. जबरदस्त स्ट्रॅटेजी केली त्यांनी. अजून एकही विकेट गेलेलो नाही. बघूया पुढील चेंडू जॉर्डनचा मिल्टनला परत टॅप शॉट एक एक टॅप रन. शॉट 1 रन्स. कंटिन्यू एक चालू आहात आणि लास्ट टू गो. 5 चेंडू 11 धावा. 11 चेंडूत 11 धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू अंकितला ऑफला मारलेलो. 1 रन. प्रत्येक बॉलला एक रन. आता बॉलात 7 रन अजून 5 देव सोजळी संघाला. कंपल्सरी चेज आहे आणि आता स्टीवन आले. स्टीवन तिघापासून बॉलिंग करण्यात जाम तरबेज आहे. स्टीवनने एक बॉल जर फुकट घालविलो ते अडे पटकन मॅचचा पारडा बदलू शकत आहे. सोजळीवरती प्रेशर आलोस दडपण येणार. ॲलन सोज आमचे गावकरी जावाई आज जर तो ही मॅच जिंकलो ते त्याकरता पिलोटा रेडी झाले आणि डुकरा मुंडी आणि डुकराय मुंडी. आज तो अण्णे जावाई आपलं जीवनच धाडसो. ओ प्रेशर रिलीज. तुम्ही कोणापण प्रेशर द्या पण प्रेशर रिलीज करणारा शॉट अंकित सोज. आता बॉल टू रन आला परत. पहिल्या चेंडूवरती 2 मिळविल्यात. चांगला चेंडू आणि जबरदस्त. काहीच चाल नाही. ज्या कामाकरता स्टीवनला धाडले डॉट. तो प्रेशर त्याने क्रिएट करायला विले. विकेट एक पण नाही गेलो पण मॅंगीला तर अटीतटी होण्याची शक्यता होती हो सामना आणि तोच चालले 4 बघा लाईनमॅन प्लीज बी रेडी कारण मॅच आता थोडीशी रंगतदार सिच्युएशन मध्ये आले. पुढील चेंडू पकडलो आणि जबरदस्त फिल्डिंग. गॉडविनला मी 3-4 सीझन झाले बघितले पण गॉडविन जबरदस्त फिल्डिंग करते. जबरदस्त बॉलिंग सल्ले थोडीच चांगली बॅटिंग सल्ले आणि अटीतटी सामना. 3 चेंडू मिने 4 धावा पाहत अजून
एकही विकेट गेलो नाही सोजळी संघाव. बघूया पुढचं चेंडू आणि सामना करते मिल्टन. वाईड आणि ज्याही गरज नाही पण तो दिलेलो आहे. परत आलो बॉल टू थोडस रन. प्रेशर रिलीज झालो. थोडं प्रेशर रिलीज. सोजळी संघाला थोडस परत पुढे जाऊन मारण्या प्रयत्नात आणि मँगेला मिल्टन 2-3 पावले आणि डायरेक्ट पोहोचलो. हा सल्ले आता का झाले प्लेयर्स कृपया मध्ये कंटिन्यू जाऊ नये. ऑलरेडी हँगिल नाही होऊन दे, आपलं भाऊजी आहे. आप भाऊजीला थोडासा यार द्यायला गेले, सूट द्यायला गेले. आपली पोरगी नाही एवढ्या. ऑलरेडी आपण शेड्यूलच्या हिशोबात 3 तास लेट चालू आहात. 2 चेंडू 2 कंपल्सरी चेस आणि मँगेल आता हा अटीतटी आले सामनो. सोजळी संघा स्ट्रॅटेजी अजून केली याही पण. एक पण विकेट गेलो नाही. बघूया नाबाद चेस करतात का पुढे जाऊन मारण्या प्रयत्नात. चांगला फटको आणि दुरी रन काढ्या प्रयत्नात आणि जबरदस्त फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. 1 रन वाशविली. 1 रन वाशविले. 30 हो, 2 संघाकरता रन होते ते- हो, परंतु एक रन. आता 1 चेंडू ते 1 धाव. एक बॉलात पायती. कंपल्सरी चेस आहे. हा कंपल्सरी चेस. 1 बॉलात 1 पाय. मँगेला अटीतटी सामना होण्याची शक्यता अंतहात झाले. हा. आता 1 चेंडूवरती 1 धाव पाहिती सोजळी संघाला. कृपया कोण्याच प्लेअरने आता मिनेत असा नाही. डायरेक्ट आपले डिस्क्वालिफाय. लाईनमॅन थोडेसे अलर्ट राहा. अंपायरला रिक्वेस्ट आहे की कोणाच डिसिजन एकदम घाईमिनी द्यावं नका. विल टेक विल टेक टाइम टाइम अँड देन विल गिव्ह द डिसिजन. 1 चेंडू मिने 1 धाव याही तो पाय. जाम कन्फ्युज करे. बघूया मिल्टन काय करते. स्टीव्ह बाकनर पुढे जाऊन मारले आणि टॅप शॉट आणि येस मॅच कॅच ऑन काढली ती जबरदस्त. सोजळी संघाने. नॉट आउट. जबरदस्त ही मॅच झाली. मस्त मॅच झाली. बघा तो मजा आली. आता जो सामना आहे तो भाटू रिव्हर्सेस उमराळे ए